बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व पोलीस प्रशासनाच्या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफिया हादरले। नायगाव, उमरी, धर्माबाद, मुदखेड, कंधार, लोहा, बिलोली या तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात रेती माफियांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांची दादागिरी वाढली आहे। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी येळी व टाकळी या ठिकाणी अवैधरित्या रेती चालू असताना माहिती मिळाली। लगेच संध्याकाळी 10 वाजता कार्यवाही करण्यासाठी गेले असता 2 बोट जप्त केल्या। ही कार्यवाही रात्रभर चालली असून येथे रेती माफियांनी 10 ते 12 स्पीड पंप, जंक्शन पंप या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा चालू असताना ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली। परंतु त्याचबरोबर 2 ते 4 बोटी पळून जाण्यात यशस्वी झाल्या, पण 2 बोटी महसूल व पोलीस प्रशासनाच्या हाती लागल्यामुळे दोन्ही बोटी बरबडावाडी या ठिकाणी आणल्या व गडगा येथील सार करणाऱ्या पथकाला प्राचारण करण्यात आले व जिलेटिनच्या कांड्याच्या सहाय्याने स्फोट करून ब्लास्ट करण्यात आल्या। तसेच या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफियांचे कंबरडे मोडले आहे। सविस्तर वृत्त असे की टाकळी, येळी या गावच्या मधोमध जोरात अवैधरित्या रेती उपसा चालू असल्याची खबर नायगावचे तहसीलदार गायकवाड यांना मिळतात। त्यांनी कसल्याही क्षणाचा विचार न करता त्यांनी रात्री 10 वाजता त्या स्पीड पंपाचा पाठलाग करून 2 बोट पकडून नष्ट करून रेती माफियावर विजय मिळवला। यामध्ये 20 ते 25 लाख रुपयाचे जंक्शन बोट जाळण्यात आल्या। कारवाईमुळे सर्वत्र तहसील धर्मप्रिया गायकवाड यांचे स्वागत केले जात आहे। या कारवाईमुळे उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे मॅडम, नायगावच्या तहसीलदार गायकवाड मॅडम, मंडळाधिकारी स्वामी, कुंटरकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील, बरबडा बीटचे ASI पोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनकांबळे, तसेच कॉन्स्टेबल शिंदे, PC मुंडकर, PC बाराळे, तसेच बरबडा सज्जाचे तलाठी कदम व इतर महसूल पोलीस कर्मचारी उपस्थित होते। लोक आस्था न्यूज, नांदेड।